नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आलोय सध्या सल्फर टाकीमध्ये, त्यामुळे तुमचा आवाज जरा घोंगत असेल. दाखवतो तुम्हाला सल्फर टाकी कशी असते. पाहू शकताय सल्फर टाकी अशी काहीशी आहे. सल्फर टँक आहे, त्यात रस असतो, सगळा सल्फर वगैरे मिक्स होतोय. आणि मी जे उभारले हे फिरवत असते, मिक्स करत असते रसात सल्फर आणि चुना. ही मेनवाला ह्यातनं आत यायचं असतंय आणि इकडून रस खाली जात असतोय. आणि इथूनच बाहेर शॅम्पलला सुद्धा 2 लाईनी, तिथनं शॅम्पल बघत जाते किती कमी आहे, किती कशाचं प्रमाण कमी असलं तर ते बाहेरनं वाढवलं जातं. यात चुना आणि सल्फर यात मिक्स केला जात असतोय. तर माझं काम आहे तिथं आता बघा, मेनवालच्या इथं जरा मेनवाल फाटलाय, खालनं होल पडलेत, तिथं पॅच मारायचा आहे. मग तर गटार असल्यामुळे कडला गटारीत बसून वेल्डिंगच मारलेत नाही. त्यामुळे आता ह्याच्यावरती उभा राहायचं अँगलवरती आणि मग ते उभारून वेल्डिंग मारून घ्यायचं. पाहू शकताय वरती असं आहे. कलरचं वगैरे काम झालंय. याचं रेड ऑक्साईड मारलाय आणि व्हाईट कलर चालाय मारायला. अजून याच्या खाली अजून जाळीच्या खाली अजून एक कंपार्टमेंट आहे, दाखवतो तुम्हाला 1 मिनिट. या जाळ्या आहेत बघा, आणि या कंपार्टमेंट मध्ये पण इथून आत जात आहे ते खाली, पाहू शकताय तुम्ही. अशा प्रकारे खाली कायचं आहे. यातून प्युअर ज्यूस, प्युअर जो रस असतो ते यातून खाली जात असतो या जाळीतून. 1 मिनिट. पाहू शकताय तुम्ही खालची बाजू कशा प्रकारे आहे. इथं याचे अलाइनमेंटचं या बुशिंग वगैरे असतं, तिथं अलाइनमेंट झाले आहे. शाफ्ट फिरवण्यासाठी इथं बुशिंग आहे, बॉल आहे तिथं, आणि याच्यावरती फिरते. इथून प्युअर जो रस असतो तो इथून खाली जात असतो याच्यातून. तर अशी काहीतरी सिस्टीम आहे. आणि इथून वर ते आहे बघा, असं बॉडी ही एवढ्यातून वर जायचं आहे, अशी सिस्टीम आहे. चला माझं काम चालू करतो. याच्या अँगलवरती पाय ठेवून वर जायला येते. जास्त हाईट नाही, चेक कंबर एवढेच आहे, लगेच वर येते. इथून तेवढं हाईट गटाराची वर जास्त आहे. आपल्याला वेल्डिंग मारायचं आहे आता ते मेनवालच्या इथं. पाहू शकता हे मेनवालच्या खाली होल पडलं होते, खराब झालं ते मेनवाल आहे. तर याला आता वेल्डिंग चालू करतो मी. पाहू शकता वेल्डिंग चालू आहे मारायला. काय नाही यालाच आहे, जरा खान आलंय वेल्डिंग, कारण खालनं गॅप ठेवलाय आणि ही जी बॉडी आहे ही जास्त जरा सडल्यासारखं झाले. पाहू शकताय तुम्ही, याच्यावर वेल्डिंग बसायला खूप अडचण करते. तसंच कस तरी मारा लागलोय. काय लिकेज प्रूफ होईल काय याची गॅरंटी जरा कमीच आहे. पाहू शकताय खालनं गॅप वगैरे आहे. याच्यात काय एवढा जास्त रस भरला जात नाही, ह्याच्या लेवलनच असतोय गटारीच्या या, त्यामुळं मारायचं तसंच. आणि जर लिकेज झालं तर काहीतरी ॲडजस्ट करायचं असते, काहीतरी गोलमाल सांगून चालत नाही. लिकेज होऊ देत नाही काय, तर काय ना काय आयडिया करून त्याला बंदच करतोय मी. लिकेज प्रूफ करणारच. तर जेवढं होता होईल तेवढं व्यवस्थित वेल्डिंग मारायचं. आणि मग ज्यावेळेस पाणी घेतील त्यावेळेस कळेल आपलं वेल्डिंग लिकेज आहे की नाही. सध्या तर असं चालू केले वेल्डिंग मारायला. पहिला सुटला तर खालनच वेल्डिंग मारून घेणार आहे, नंतर ना मग वरती मारणार आहे. चालू आहे मारायचं. चला मारतो वेल्डिंग.